महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालय भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे व आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, महसुली विषयांबाबत जनजागृती करणे तसेच नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। या शिबिरात महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, महावितरण, संजय गांधी योजना विभाग, वन विभाग, सेतू सेवा केंद्र आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आमदार आशुतोष काळे व आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमेसाईल प्रमाणपत्र, वारस नोंदणी, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान, संजय गांधी निराधार योजनेचे दाखले, दिव्यांग प्रमाणपत्रे, ऑनलाईन हयातीचे दाखले तसेच विविध महसूल कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। मात्र या शिबिराच्या उद्घाटनाला मोठा विलंब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। सकाळी 10 वाजता उद्घाटन होणे अपेक्षित असताना 11:30 वाजूनही कार्यक्रम सुरू होऊ शकला नाही। त्यामुळे विविध कामांसाठी सकाळपासून आलेले नागरिक अक्षरशः तटकळत बसले होते। विशेष म्हणजे महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित होते। मात्र लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या प्रतीक्षेमुळे तब्बल 1.5 तास ते 2 तास कार्यक्रम खोळंबून राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे। या प्रसंगी गोदावरी दूध संघाचे राजेश परजणे, कोपरगाव नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, भूमी अभिलेख अधीक्षक रवींद्र करवणे, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोह, मंडल अधिकारी मच्छिंद्र पोकळे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, लाभार्थी, नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आपल्याकडे ग्रामीण भागात बोल आहे की आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे। तसे आज आम्हाला व्यासपीठावर 2 आमदार महोदय या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांनी देखील टाळ्या वाजवून बोलायचं स्वागत करतो। मित्रांनो, कोपरगावची ऐतिहासिक परंपरा स्वर्गीय काळे साहेब असो, स्वर्गीय कोल्हे साहेब असो, त्यांच्यापासून एकत्रित राहून त्यांनी कोपरगावचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज दोन्ही आमदार महोदय आपल्या समक्ष उभे आहेत। मला वाटतं की सर, सिंगल इंजिन, डबल इंजिन असा जेव्हा आपण प्रकार ऐकायचो तसं कोपरगावला खऱ्या अर्थाने डबल इंजिनचं सरकार मिळालं आणि तेही दोन्ही वर्किंग इंजिन, म्हणजे दोन्ही आमदार महोदयांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे। निश्चितपणे अंत्योदयाचा जेव्हा समय येतो, म्हणजे काही देण्याचा जेव्हा समय येतो किंवा वेळ येते, तेव्हा सर्व एकत्र येतात असा कोपरगावचा इतिहास आहे आणि सर्वसामान्यांना या विकासाचा निश्चितपणे या पुढील काळात निश्चितपणे फायदाच होणार आहे। मित्रांनो, लोकांनी न्यायालयापर्यंत न्याय मागण्यासाठी जाणं आणि स्वतः न्याय व्यवस्थेनं लोकांपर्यंत येऊन न्याय देणं याच्यामधला जमीन आसमानचा फरक जो आहे हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो आणि त्याच राजाचं नाव देऊन हे महाराजस्व अभियानाचं समाधान शिबिर आपण आयोजित करतो। सर, मागच्या 1-2 महिन्यामध्ये आपण 6 पुष्प 4-5 कार्यक्रमाला आपण देखील उपस्थित होतात। तर प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कृषी विभागाच्या योजना असोत, आरोग्य खात्याच्या योजना असोत, त्यानंतर MSCBच्या आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या योजना आहेत किंवा कृषी यांत्रिकीकरणाची योजना आहे, संजय गांधी निराधारच्या योजना आहेत, त्याचबरोबर पुरवठा विभागाच्या माध्यमातून लाभ देण्याच्या योजना आहेत, त्याचबरोबर विविध शालेय प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या योजना आहेत। या सर्वांचा लाभ आपण जनतेपर्यंत जाऊन देण्याचा प्रयत्न करतो आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराजस्व समाधान शिबिर
ते महायुती शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन हे शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब, या सर्वांच्या सहकार्यातून आणि संकल्पनेतून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस पहिलं शिबिर झालेलं होतं किंवा शिबिर होत होतं, त्या पहिल्या शिबिरामध्ये तहसीलदार साहेब आपल्याला मी सूचना केलेली होती का शासनावर शिबिर घेण्याची वेळ का आली. आपण जर शासनाच्या ज्या काही योजना आहे, अनेक योजना शासनाने त्या ठिकाणी आखलेल्या आहेत आणि या योजनांमधून अनेक लाभार्थी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात, परंतु त्यांच्यापर्यंत ही लाभाची माहिती त्या ठिकाणी पोहोचत नाही. ठीक आहे, माध्यम असतील, परंतु माध्यमांपैकी सगळेच माध्यमावर लोक असतील असं काही भाग नाही. मुळामध्ये त्यांना लाभ देण्याची गरज आहे, त्याचा अर्थ ते गरजू लोक आहे आणि म्हणून त्यांच्यापर्यंत आपले प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊ, त्यांना लाभ कसा मिळेल, त्यांची परिस्थिती कशी आहे याची जाण त्यांना आहे. त्यांना जर नसेल तर स्थानिक तिथले नागरिक असतील त्यांच्याकडनं माहिती घेऊन या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती देण्याचे काम वर्षभर जर झालं तर खऱ्या अर्थाने शासनाने ज्या योजना काढलेल्या आहे याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम होईल. मी म्हणत नाही का आपण काम करत नाहीये, परंतु अजून सुधारणा करण्याचा स्कोप आहे. अजून लाभार्थी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आहेत, प्रत्येक वाड्या वस्त्यांवर आहेत, ज्यांना लाभ त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. शिबिर ठीक आहे, एक माध्यम आहे, आपल्या या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहोत, त्याचा वाटप आता या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हस्ते होणार. पण ही वेळ आपण येऊन दिली नाही पाहिजे. शेवटी ते गरजू लोक आहेत, लाभार्थ्यांना गरज आहे म्हणून त्यांना लाभ दिला जातो आणि लाभ द्यायला जर विलंब झाला तर त्या योजनेचा खरं त्याचं सक्सेस म्हणता येणार नाही. म्हणून आपण वर्षभर ज्या योजना, सर्व योजना ज्या ज्या लाभार्थ्यांना मिळणं अपेक्षित आहे, आपले जे काही शासनाचे प्रतिनिधी असतील, ग्राउंडवर काम करणारे, त्यांनी ठीक आहे, त्यांच्यावर बाकीच्या जबाबदाऱ्या, रेग्युलर जबाबदाऱ्या आहेत, परंतु इतर जबाबदाऱ्या सर्व पार पाडून याही बद्दल थोडासा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून लाभार्थ्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळेल आणि शिबिरापर्यंत येण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी. अनेक जे काही उपक्रम आहेत, खास करून आपल्या सर्व ग्रामीण भागामध्ये बांधावरचे भांडणं असतील, रस्त्याचे भांडणं असतील, जो काही विशेष उपक्रम आपण राबवलेला आहे आणि रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जो आपण स्वतःहून पुढाकार घेऊन ग्राउंडवर जाऊन हे वाद मिटवण्याचा प्रयत्न आपण करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. पण अजून लोकांचं प्रबोधन करून हे वाद न होण्यासाठी किंवा वाद होणार असतील त्याच्या अगोदर स्थानिक पातळीवर जर आपले सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांना समजून सांगतील तर आपल्यापर्यंत पण केसेस जरा कमी येतील. यासाठी पण आपण थोडं प्रयत्न त्या ठिकाणी करावे आणि जास्तीत जास्त लाभार्थी कसे त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळू शकेल यासाठी आपल्या लोकांनी त्या ठिकाणी प्रत्येक लाभार्थीपर्यंत जाऊन त्यांना या योजनांची माहिती द्यावी, कोणाला कुठल्या योजनेतून काय मिळू शकतं, यासाठी पात्रता कशी होईल याचं देखील त्यांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून हे सर्व गरजू लोक आहेत हे त्यांचं जीवन हे करत असताना
त्यांना त्या ठिकाणी मदत होईल अशा पद्धतीची काही भूमिका महायुती सरकारची आहे की खऱ्या अर्थाने तो लाभ त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी साध्य होईल असं मी मानतो. आपण जे काही या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत ते लाभार्थी जास्त वेळ तात्काळ राहिले नसतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर महिन्यापासून आपण अर्ज गोळा करायचे, थांबा शिबिरे आणि तेव्हा त्यांना लाभ द्यायचा, हे काही योग्य नाही. ठीक आहे, जागेवर आपण काही शिबिरामध्ये अर्ज गोळा करणारे त्यांना पुढच्या काळात मिळणार. जास्त वेळ विलंब न होता लवकरात लवकर जर ते निकषात बसत असतील तर त्यांना लाभ दिला गेला पाहिजे. आणि सर्वच घटकांना, सर्वच गरजू व्यक्तींना लाभ कसा मिळेल याची योजना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करावं एवढी सूचना या निमित्ताने करेल. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला महायुती सरकार हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि 3 पक्षाचं सरकार असताना भक्कमपणे हे सरकार त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचंच काम आता कोपरगावमध्ये पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे, होतंय. अशा प्रकारची अपेक्षा आपण करू. विकास कामांना कुठेही अडथळा त्या ठिकाणी होऊ नये ही भूमिका घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करू अशी अपेक्षा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं करेल. एवढं या ठिकाणी विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. शपथ घेतल्यानंतर साहेब हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आहे आणि आपण या ठिकाणी सत्कार करून माझं स्वागत केलं त्याबद्दल आपलं सहर्ष आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने एक वेगळी ऊर्जा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये आलेली आहे की आता शासकीय कामं करण्याच्या दृष्टिकोनातून एक हक्काचा माणूस त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने बबलू शेठ कसं वाटतंय? त्याच्यामुळे आपल्याला साहेब तुम्ही भाषणात सांगितलं की आता डबल स्पीडनी या ठिकाणी काम झालं पाहिजे किंवा काम होईल. त्याकरता आपल्यासारख्या सगळ्या दक्ष अधिकाऱ्यांची या ठिकाणी खरं तर गरज आहे. याच्यासाठी मी दक्ष म्हणतो की गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षभरापासून मी आपलं कामकाज बघतो आहे. आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय हे कायमच स्वागतार्ह राहिलेले आहे. खऱ्या अर्थाने आपण जवळपास लोकप्रतिनिधींनी कौतुक केलं पाहिजे, कौतुकाची थाप दिली पाहिजे. नाहीतर नेहमीच आमचे मीडियावाले दाखवतात की याला झापलं त्यांना झापलं पुढाऱ्यांनी. त्याच्यामुळं योग्य वेळ आल्यावर चुकल्यावर तेही आम्ही करायला मागं पुढं पाहणार नाही. परंतु निश्चितपणाने जे काय कोपरगाव तालुक्यातील जवळपास 78 शेत रस्ते खुले करून आपण जो काय वाद मिटवला आहे, मला सांगायला आनंद होतो की 30-30 वर्ष जुने वाद होते, 40-40 वर्ष त्यामध्ये काही वाद होते, 3-3 पिढ्यांपासून त्या ठिकाणी चालू असलेले वाद, अगदी काही केसेस मध्ये त्या ठिकाणी लोकांचे मर्डर झालेले. अशा सेन्सिटिव्ह केसेस साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी हे सगळे रस्ते खुले केले. त्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार मानतो. त्याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थी यांची UDID व संजय गांधी योजनेचे लाभार्थी आधार लिंक करण्याचं 100% काम जिल्ह्यामध्ये केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. त्याबद्दल देखील मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. साहेब, या चांगल्या गोष्टी जरी मी सांगत असलो तरी याचबरोबर खालून 1-2 जण हात नाही हलवत होते. अजून आपल्याला बरंच काही काम या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक रस्त्यांचे कामं जरी झालेले असले तरी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. स्टाफला त्या ठिकाणी सक्त ताकीद देऊन होणारे काम आपण त्या ठिकाणी करून दिले पाहिजे. काही तांत्रिक अडचण असेल तर निश्चितपणाने तुम्ही मला सांगा.
आपल्या वतीने सरकार दरबारी ते प्रश्न मांडून सोडून घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी प्राधान्य देण्याचा मी अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या नावातच खूप काही आहे. ज्या ठिकाणी महाराजांचं नाव येतं त्या ठिकाणी सगळं काही आलं. प्रशासन त्यामुळं त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या नावाने ही शासनाने योजना चालू केलेली आहे. त्याचा हेतू एकच आहे की सर्वसामान्यांपर्यंत त्या ठिकाणी शासन गेलं पाहिजे, शासन त्यांच्या दारी गेलं पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, हेलपटे मारावे लागले नाही पाहिजे. खरं तर महाराजांच्या काळात देखील अनेक गोष्टी त्या ठिकाणी निर्णय झाले. वतनदारी बंद करून वेतनदारी पद्धत सुरू झाली. सैनिकांसाठी युद्धामध्ये जर काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी प्रशासकीय मदत त्या ठिकाणी देण्याचा निर्णय महाराजांच्या काळात झाला. जमीन मोजणी आणि महसूल व्यवस्था ही खरं तर महाराजांच्या काळात त्यावेळेस आली. आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पादन क्षमतेनुसार कर ठरवला जायचा आणि त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन असेल. आता आमच्याच सिंगणापूर ग्रामपंचायतीचा जल जीवनचा एक प्रश्न आहे. 35 कोटीची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हर घर जल या निमित्ताने ती योजना मंजूर झाली. ठेकेदार विशिष्ट कोणाच्या तरी मर्जीतला नेमला गेला. 35 कोटीची योजना जुनं तळं आमचं तोडलं नवीन करायसाठी आणि नवीन आता होत नाही म्हणे म्हणून बंद केलं. म्हणजे आहे ते आमचं 3 दिवसावरचं पाणी 10 दिवसावर केलं. आणि ती स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून चालू असलेली कर्मभूमी आहे. लोक संयम ठेवता आहे. अनेकदा त्या ठिकाणी आपल्याला निवेदन दिलं. खरं तर सत्तेत असू किंवा नसू वेळोवेळी आपल्याकडे आम्ही संघटनेच्या माध्यमातून येत होतो. जवळपास 18 ते 20 वेळेस साहेबराव पाटील इथं आहे. आपण तहसीलला जात असो. तहसीलमध्ये जाऊन दर सोमवारी आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळ्या मागण्या घेऊन यायचो. अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावले. परंतु तरी काही प्रश्न तेव्हापासून प्रलंबित राहिलेले आहेत. आमचं एक कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील वर्ग 2ची जमीन आहे ती वर्ग 1 करायची आहे. ती देखील आपल्या माध्यमातून झाली तर निश्चितपणाने मार्केट कमिटीच्या माध्यमातून शहरामध्ये गाळे आम्हाला त्या ठिकाणी उभारता येणार आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना जवळपास 542 अर्ज त्या ठिकाणी आम्ही आपल्याकडं केलेले आहे. ही मीटिंग आमदार महोदय या ठिकाणी गेले निघून पण त्यांच्या नेतृत्वाखाली होत असती. 30/9/25 30/1/26 27/2/26 30/4/26 झालेले आहे. परंतु याच्यातले कुठलेही 542 प्रकरण जे कोल्हेताईंच्या कार्यालयातून किंवा इतर तहसील कार्यालयात थेट आलेले आहेत ते अद्याप त्या मीटिंगला येऊन सुद्धा मंजुरी मिळालेली नाही किंवा त्याची अपूर्तता आहे असं देखील त्या लोकांना कळवलं गेलेलं नाही. जवळपास 500 लोक 6-6 महिन्यापासून प्रलंबित राहतात. एका व्यक्तीला 1,500 हजार रुपये जरी म्हटलं तरी ते काही लाखांमध्ये त्यांचं नुकसान किंवा त्यांना ती शासनाची मदत आपल्या या विभागाच्या दिरंगाईमुळे देता आलेली नाही. त्याच्यात देखील आपण लक्ष घालावं ही आपल्याला विनंती राहील. आपण मगाशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी 33 सांगितले. परंतु आपल्या यंत्रणेबरोबर आमची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यान्वित असती आणि बऱ्याचदा आपलं काम सुखकर करत असती. विशेष टेबल त्या योजनेसाठी आहे. त्या 33 पैकी जवळपास 15 हे आमच्याच ऑफिस कार्यालयातून आपल्यापर्यंत आम्ही कागदपत्र पूर्तता करून पोहोचवले होते. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन हे ठेवण्याचा प्रशासनाची आता जबाबदारी वाढलेली आहे. दोन्ही आमदार असले तरी 1+1 11 झालं पाहिजे. 1+1 0 व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळं आमदार साहेब कालही नेमकी आम्ही त्या ठिकाणी स्वामी समर्थाच्या कार्यक्रमाला गेलो. मी आलो त्यांना घाई होती म्हणून ते निघून गेले. आजही नेमकी ते शुभेच्छा न देताच निघून गेले. त्याच्यामुळं आम्ही आमचे वेळोप्रसंगी काळे कोल्हेंनी दाखवून दिलेलं आहे की समाजाच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्रित येऊन प्रश्न सोडायची धमक स्वर्गीय कोल्हे साहेबां काळे साहेबांमध्ये होती.
तीच अपेक्षा इथून पुढं त्यांचे कार्यकर्ते असतील, आपले असतील, नेते असतील यांनी ठेवावी, ही या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर अधिकचा वेळ मला घ्यायचा नाही, कारण आपले प्रश्न सोडवणे हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण आपले जे काय प्रश्न आहे ते या ठिकाणी सोडवाल अशी अपेक्षा आहे. फार प्रदीर्घ काळानंतर खरं तर अशा पल्लवित झालेल्या आहे. अनेक सरपंच, अनेक लोकनियुक्त सरपंच, नगरसेवक यांच्या अपेक्षा प्रशासनाकडून आणि विशेषतः आमच्याकडून सगळ्या नेते मंडळीकडून आता वाढलेल्या आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे आपण देखील तितक्याच तत्परतेने सगळे प्रश्न सोडवा, ही या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या विभागाने जे काय काम हाती घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करावं, ही विभागाच्या सगळ्याच विभागाला या निमित्ताने नम्रपणे विनंती करतो. सातत्याने कुठल्याही अडचणी आल्या तर आपण सांगा, त्यामध्ये सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. अधिकचा वेळ न घेता तहसीलदार साहेबांनी एक शेअर मारला म्हणून मी पण 2 ओळी सांगून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. अब काम का दौर आएगा, मेहनत से नाम चमकेगा. अब काम का दौर आएगा, मेहनत से नाम चमकेगा. जो बैठे थे खामोश अब तक, उन्हें भी काम करना याद आएगा, उन्हें भी काम करना याद आएगा. आज आम्ही सकाळी इथं 9 वाजता आलेलो आहे. आम्हाला कार्यक्रम 9चा टायमिंग दिलेला होता. आम्ही खिरडी गणेशवरून स्वपन चांदर बोलतो. तर आज कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आम्हाला काही कळाना, पण लोक वैतकून निघून चालले घरी. आम्ही खराब दृष्टीसाठी आलेलो होतो इथं. सकाळपासून आम्ही 9 वाजता 9:30 वाजता इथं आलेलो आहे. आम्ही 1.5 तास झाला आम्हाला इथे बसून, पण अजून काहीच नाही, काहीच केलेलं नाही. काही कारणच कळना, काय कोणी यायचंय का काय ते काही कळना. आता 11 साडे 11 वाजता झाली. आम्ही खिरडे गणेशमध्ये आलो. आम्ही ट्रॅक्टर घेतलेले, त्याच्यावाले प्रमाणपत्र आम्हाला फोन केला ते देणार. 10 सव्वा 10 हजार.